स्वागत आहे मंडळी पुन्हा एकदा कुक विथ पूजामध्ये तुमचं। तर आज मी इथे एकदम हलवाई स्टाईल मिठाईच्या दुकानात भेटतात असे स्पॉन्जी रसगुल्ले बनवलेले आहे। चला तर काही वेळ वाया घालवता इथे आपण सुरू करूया। तर मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि आता मी इथे फुल फॅटचं दूध वापरणार आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला जे त्याचं पनीर काढायचं आहे ते जास्त निघेल। तर आता इथे मी दूध पहिले तापून घेणार आहे एका पातेल्यामध्ये आणि दूध तापवताना फुल गॅसवरती दूध तापवायचं आहे आपल्याला, जेणेकरून त्याला मलाई येऊ द्यायची नाही आहे। तर एका स्वच्छ भांड्यामध्ये मी दूध तापवून घेतलेलं आहे, तापवायला ठेवणार आहे। आता इथे मी अशा प्रकारे दोन्ही पण बॅग याच्यात टाकून घेतलेल्या आहे आणि आता इथे दूध पूर्णपणे हे करून झाल्यानंतर मी यात बिलकुल पाणी घालणार नाही आहे। फुल फॅट मिल्क आपल्याला याच्यासाठी वापरायचं आहे की पनीर जास्त निघेल। जर पाणी घातलं तर आपली गडबड होऊ शकते, तर पाणी तर घालायचं नाहीच आहे। आता मी इथे गॅसवरती दूध ठेवलेलं आहे, छान प्रकारे हे दूध असं तापू द्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी करायची नाही आहे, फुल गॅसवरती आपल्याला हे दूध तापायचं आहे आणि मधून त्याला अशा पद्धतीने आपल्याला ढवळायचं आहे, जेणेकरून फुल गॅसवरती खाली लागणार नाही किंवा त्याला मलाई येणार नाही। मलाई याच्यामुळे नको आहे आपल्याला, जे आपण पनीर बनवणार आहोत मलाई जर आली तर ते थोडंसं काय म्हणता येईल आपल्याला मऊ बनत नाही। आपल्याला जो पनीरचा गोळा पाहिजे तो मऊ झाला पाहिजे आपला। तर अशा पद्धतीने मी इथे सारखं त्याला ढवळत आहे। दूध फुल फ्लेमवरती तापून घेतल्यानंतर आता इथे जवळजवळ दूध तापत आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। पाच ते 7 मिनिटं लागतात या दूध तापायला। तर मी ही प्रोसेस सगळी पुढे याच्यासाठी दाखवते आहे की काही चुकायला नको। तर आता इथे पूर्ण अशा पद्धतीने मी दूध तापून घेतलेलं आहे। आता माझं दूध तापलेलं आहे, असं वरती आलं की मी इथे गॅस बंद करून घेणार आहे। उकळी द्यायचं नाही आपल्याला, फक्त वरती एकदा आलं की बस बंद करून टाकायचं आहे। तर आता इथे मी हलवत असल्यामुळे थोडंसं उकळी यायला वेळ लागतो आहे त्याला। आता इथे दूध तापलेलं पाहू शकता तुम्ही, वरती आलं, मी इथे गॅस बंद करून टाकला आहे आणि दूध थोडंसं 2 मिनटासाठी तरी दूध थंड होऊ द्यायचं आहे, 2च मिनटासाठी, जास्त वेळ नाही। आणि दूध थंड होईपर्यंत मी इथे आता महत्त्वाचं काम म्हणजे दूध फोडायचं काम। दूध फाडण्यासाठी काय करणार आहोत आपण, तर लिंबू घेणार आहोत। इथे मी पूर्ण 1 लिंबू अशा पद्धतीने चाळणीमध्ये त्याचा रस गाळून घेते आहे। पूर्ण 1 लिंबाचा रस मी इथे चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे। तर तुम्ही इथे लिंबाऐवजी व्हिनेगर वापरू शकता किंवा मिठाईच्या दुकानामध्ये जे दूध फाडलेलं जे पाणी असतं ते पण भेटतं, तर तेही वापरू शकता। पण लिंबू सगळ्यांकडे अवेलेबल असतं म्हणून इथे लिंबाचं दाखवते मी। आता या लिंबाच्या रसामध्ये मी थोडंसं पाणी मिक्स केलं आहे आणि आता इथे आपल्याला 1 चमचा करून हे मिश्रण लिंबाचं मिश्रण यात घालून आपल्याला इथे दूध ढवळायचं आहे। एकदम टाकू नका, थोडं करून टाकूया आपण हे। तर 1 चमचा टाकल्यानंतर मी याला व्यवस्थित असं हलवून घेतलं। पुन्हा एकदा 1 चमचा घालून घेणार आहे मी याच्यात, पुन्हा एकदा 1 चमचा मी याच्यात घालून घेतलेलं आहे। पुन्हा आपण व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत। थोडं करून आपण जेवढं दूध फाडायला जेवढं लिंबाचं पाणी लागणार आहे तेवढं वापरणार आहोत। तर पुन्हा एकदा 1 चमचा घालून घेते। प्रोसेस मोठी आहे, पण मी पूर्ण प्रोसेस तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, कुठे व्हिडिओ स्किप केला नाही आहे किंवा कट केलेला नाही आहे, जेणेकरून कन्फ्युजन व्हायला नको। आणि आता याच्या पुन्हा एकदा 1 चमचा पाणी घालून पुन्हा याला मिक्स करते आहे। आता हे मिक्स झाल्यानंतर
आपल्याला छान असं फुटलेलं दूध भेटलेलं आहे. पाहू शकता तुम्ही किती छान असं काय पनीर निघालेलं आहे आपल्याला हे. आता आपण एका चाळणीमध्ये हे छान असं मिक्स करून घेणार आहोत, गाळून घेणार आहोत. तरी मी आता एका बाउलमध्ये काय करणार आहे, चाळणी ठेवणार आहे. आता माझ्याकडे तर जी स्ट्रेन असते ती नव्हती, तर मी ते पूर्णाची जी चाळणी असते आपली ती घेतलेली आहे आणि त्याच्यावरून कॉटनचं एक फडकं वापरणार आहे. माझ्याकडे व्हाईट वगैरे नव्हतं, तर मी आपलं जे रेग्युलर माझ्याकडे किचनमधलं कॉटनचं कापड होतं तेच घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी हे सगळं दूध फाडलेलं जे आहे ते याच्यात ओतणार आहे. तर आता हे ओतून घेतल्यानंतर आपल्याला हे अशा चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, मिक्स म्हणजे त्याला हलवायचं आहे, जेणेकरून त्यातलं जे सगळं पाणी आहे ते खाली निघून जाईल आणि आपल्याला घट्ट गोळा मिळेल. तरी त्या अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता यातलं पाणी थोडं थोडं कमी होत चाललेलं आहे आणि आपल्याला जो घट्ट गोळा पाहिजे तोच राहिलेला आहे वरती. आता मी इथे थोडंसं थंड पाणी टाकून याला धुवून घेणार आहे. आधी थंड पाणी टाकलं आहे म्हणजे जेणेकरून लिंबाचा जो आंबटपणा आहे तोही निघून जाईल आणि हे आपलं जे दूध फाडलेलं आहे, आपल्याला जो पनीर भेटलेला आहे तेही स्वच्छ होऊन जाईल. तर आता इथे मी व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे याला आणि अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या साहाय्याने त्याला मिक्स केलं म्हणजे सगळं जे पाणी आहे ते खाली निघून जाईल. आता आपल्याला याला गुंडाळून ठेवायचं आहे. 1 तासासाठी आपल्याला याला रेस्ट द्यायचा आहे म्हणजे जेणेकरून त्यातलं जे सगळं मॉइश्चर आहे सगळं निघून जाईल. मॉइश्चर जे आहे ते सगळं निघून जाईल. अशा पद्धतीने त्यातून अजूनही पाणी निघतं आहे. तर हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि बरोबर 1 तासासाठी त्याला रेस्ट द्यायचा आहे, जेणेकरून त्यात काहीच पाणी उरणार नाही. आणि पाणी जर राहिलं तर आपले रसगुल्ले जे आहे ते स्टार्टिंगला तर फुगतात, पण नंतर जे आहे त्याचा शेप बिघडून जातो. त्यात पाणी असल्यामुळे त्याचा शेप गोल असा राहत नाही. तर मी याच्यावर थोडंसं असं वजन ठेवलेलं आहे. आता 1 तास झालेला आहे. 1 तासानंतर आपण याला उघडून पाहूयात. मस्त असा पनीरचा घट्ट गोळा असा तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. छान असा पनीरचा गोळा तयार झाला. आता मी एका ताटामध्ये याला ट्रान्सफर करते आहे. आता हे जे व्यवस्थित फोडून घेते याला आणि आपला जो तळहात असतो, तळहाताची जी खालची बाजू असते ज्याने आपण जास्त प्रेस म्हणजे हलक्या हाताने आपल्याला मळायचं आहे, तर या खालच्या बाजूने आपल्याला तळहाताच्या अशा पद्धतीने याला मळून घ्यायचं आहे. जास्त जोरही द्यायचं नाही आहे आणि जास्त हळूही नाही करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी ही प्रोसेस 5 ते 6 वेळा कंटिन्यू करणार आहे म्हणजे जेणेकरून त्यात जे बबल्स असतात किंवा जे गोळे गोळे असतात ते पूर्णपणे फुटतील आणि आपल्याला मऊ असा पनीरचा गोळा तयार होईल आपल्याला. तर ही प्रोसेस मी जवळजवळ 4 ते 5 वेळा केलेली आहे. तर हीच मेन ट्रिक आहे आपल्याला रसगुल्ला बनवण्याची. तर अशा पद्धतीनेच मळायचं आहे. जरी आपण जे पीठ मळतो गव्हाचं पीठ तशा पद्धतीने मळलं तर त्यातले जे बबल्स असतात किंवा ज्या गिठोळ्या असतात त्या फुटत नाही. तर ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे रसगुल्ले बनवण्याची. तर मी आता अशा पद्धतीने सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता तुम्ही पाहूच शकता मी किती वेळा ही प्रोसेस कंटिन्यू केलेली आहे. आणि यानंतर मी याच्यामध्ये एकदा या स्टेपला मी इथे आता 1 चमचा मैदा घालणार आहे, जेणेकरून त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते व्यवस्थित राहील. तर 1च चमचा मैदा घालून घेतलेला आहे मी याच्यात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे याला. अशा पद्धतीने मळून तर घ्यायचंच आहे, पण आपण जी तळहाताची ट्रिक जी वापरलेली आहे
ती पुन्हा एकदा इथेही वापरायची आहे. तर अशा पद्धतीने जो मैदा आपण यात टाकलेला आहे तोही व्यवस्थित त्यात मिक्स होऊन जाईल. म्हणजे कुठेतरी मैदा मिक्स झाला आणि कुठेतरी राहिला असं व्हायला नको, म्हणून मी पुन्हा एकदा ही ट्रिक करून घेतली. आणि आता व्यवस्थित आपला जे आपल्याला पनीरचे बॉल्स बनवायचे आहे त्याच्यासाठी जो डो पाहिजे होता तो आपल्याला रेडी झालेला आहे. आता अशा पद्धतीने मी छोटे छोटे तुम्हाला पाहिजे तसे शेपचे करू शकता तुम्ही, म्हणजे छोटे किंवा मोठे. तर मी ते मीडियम साईजचे बॉल बनवून घेणार आहे. हातावरती छान असं मऊ करून घ्यायचे, जसे की आपण गुलाबजामुनला क्रॅक्स पडू देत नाही तशी यालाही क्रॅक्स पडू द्यायचे नाही आहे. तर छान असं मळून घेतल्यानंतर आपल्याला छान असे याचे बॉल्स मिळतात. तर अशा पद्धतीने मी सगळे बॉल्स बनवून घेणार आहे. जास्त प्रेस करायची गरज पडत नाही, खूप पटकन हे बॉल्स बनवून तयार होतात, कारण आपण जे तळहाताने आपण जे मळलेलं आहे त्याने ऑलरेडी तो डो खूप मऊ झालेला आहे. तर आपल्याला जास्त कष्टही घ्यायची गरज पडत नाही, खूप पटकन असे हे बॉल्स तयार होऊन जातात. तर इथे मी अशा पद्धतीने हे बॉल्स असे बनवून घेतलेले आहे. तर एका लिटरच्या दूधमध्ये इथे जवळजवळ मी मोजले तर नव्हते पण अंदाजे नक्कीच सांगू शकते की 20 ते 22, जास्त 25 म्हटलं तरी चालेल, एवढे बॉल असे तयार झालेले होते. आणि दुकानात जर आपण घ्यायला गेलो तर 160चे 15 की 16 पीसेस असे मिळतात. तर घरी 70 रुपयाच्या दुधामध्ये आणि जर खरंच खूपच प्रमाण घेतलं तर 10 रुपयाची 15 रुपयाची साखर आणि 10 रुपयाचा गॅस, तर एवढे सारे रसगुल्ले बनवून तयार होतात. आता इथे मी सगळे बॉल्स बनवून घेतल्यानंतर 1 वाटी साखर घेतली, त्यामध्ये 1 लिटर पाणी टाकून घेतलं. आणि आता ही साखर जी आहे ती आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. आपल्याला याची चाचणी वगैरे काहीच बनवायची नाही. एकतारी पाक किंवा लाडूला जो पाक असतो तशा पद्धतीने आपल्याला कसलीही चाचणी बनवायची नाही आहे. फक्त साखर विरघळून या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. आता साखर तर विरघळलेली आहे, पण आपल्याला मेन जे आहे ते उकळी आलेलं पाहिजे. तर इथे आपण या पाण्याला उकळी काढून घेतलेली आहे. आता इथे आपण एक एक करून बॉल अशा पद्धतीने सोडणार आहोत. आता मी पहिला बॉल इथे टाकलेला आहे, त्यानंतर दुसराही टाकला आहे. अशा पद्धतीने एक एक बॉल्स करून मी एकत्र टाकलेले नाही आहेत. तर अशा पद्धतीने मी सगळे बॉल्स याच्यात घालून घेणार आहे. हे पनीर बॉल्स याच्यात घातल्यानंतर आपल्याला याची उकळी म्हणजे याच्यात शिजू द्यायचे आहेत आपल्याला. हे आपण गुलाबजामुन जेव्हा पाकात टाकतो तेव्हा ते गॅस बंद करून टाकतो, आपल्याला एकतारी पाक करून घेतो, पण याला ही प्रोसेस नाही करायची आपल्याला. तर इथे मी आता सगळे बॉल्स टाकून घेतलेले आहे. इथे मी आता याच्यावरती झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवून मी आता इथे 5 मिनटं शिजू देणार आहे. म्हणजे मिनिमम आपल्याला हे 18 ते 20 मिनटं शिजवायचे आहे, पण 5-5 मिनटाला आपल्याला हे उघडून पाहायचं आहे की कुठे फुटले तर नाही आहेत ना आणि पाणी तर कमी पडलं नाही आहे ना. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता 5 मिनटातच त्याची साईज डबल ते ट्रिपल झालेली आहे, पाहू शकता तुम्ही इथे. आणि खूप छान असे रसगुल्ले आपले फुगून रेडी झालेले आहेत. रेडी नाही म्हणता येणार, आपल्याला अजून याला 15 मिनटं तरी उकळून घ्यायचं आहे. तर मी इथे हळूवार पद्धतीने थोडंसं त्याची जागा बदलती आहे. तरी ती जागा चेंज करून घेतली आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला याला 5 ते 10 मिनटं उकळून घ्यायचं आहे. असं मी 3दा केलेलं आहे, झाकण ठेवून काढून चेक केलेलं आहे. तर इथे हे झाल्यानंतर पुन्हा एकदा काढून पाहून घेतलं. आता इथे पाहू शकता तुम्ही पाकही कमी झालेला आहे आणि रसगुल्लेही आपले खूप छान असे फुगलेले आहेत. तर ही प्रोसेस आपल्याला 20 मिनटामध्ये 3दा ते 4दा करायची आहे. आता इथे पाहू शकता तुम्ही मस्त असे रसगुल्ले आपले तयार आहेत. तर 1-2 रसगुल्ले क्रॅक होऊ शकतात.
आता माझेही झालेले तुम्ही पाहू शकता मध्ये, पण ते फुटलेले वगैरे नाही आहे, फक्त क्रॅक झालेले आहेत. तरी ते आपले रसगुल्ले छान असे बनवून रेडी आहेत. तर स्पॉन्जी असे रसगुल्ले आपले इथे रेडी झालेले आहेत. चला तर आपण याला सर्व करायला घेऊया. इथे पाहू शकता तुम्ही मस्त असे गोल गुटगुटीत आणि स्पॉन्जी एकदम रसदार असे रसगुल्ले तयार झालेले आहे. तर नक्की घरी ट्राय करा आणि खूप कमी वेळात आणि कमी खर्चात बनणारे आहे ते. आणि आपण विकत घ्यायला गेलो तर मी तुम्हाला सांगितलंच की 160 रुपयामध्ये 15 ते 16 पीसेस येतात आणि घरी मी 70 ते 80 रुपयामध्ये 20 ते 25 पीस इथे बनलेले आहेत. आता हे खूप गरम आहेत तरी पण मी तुम्हाला दाखवते. मला तोडून तर पाहता आला नाही येतो कारण खूप गरम असल्यामुळे आणि खूप अलगद काढायचे आहे ते. तर मस्त आपले इथे स्पॉन्जी रसगुल्ले बनून तयार आहेत. पाहू शकता तुम्ही किती छान असे एकदम गोल गुटगुटीत आणि जरी दाबल्यानंतरही त्याचा शेप असा जो आहे तो त्या शेपवरती ते परत येत आहे. तर इथे मस्त आपले रसगुल्ले तयार आहेत. इथे खूप गरम आहे, मला हे फोडताही येत नाही, खूप चटके बसतात. तर खूप छान असे रसगुल्ले माझे तयार झालेले आहे. नक्की ट्राय करा. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच छान अशा रेसिपीमध्ये. बाय.